जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय संजीवनी मुजुमदार, आत्ताच अतिशय खुमासदार भाषण केलं ते माझे सिंह, डॉक्टर स्वाती मुजुमदार, दीपा करंदीकर, सोनाली कदम, भावना नरसिंगजू, सर्व पिंपरी चिंचवडचे कॉर्पोरेटर्स, तसेच आजच्या वुमन्स डेचे सर्वच अचिव्हर्स आणि अवॉर्डीज, सगळे माझे पत्रकार बंधू, रिस्पेक्टेड टीचर्स, त्यांचे सगळे स्टाफ आणि माझे सर्वच विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय सदस्यांनो, इट इज अ privilege to celebrate International Women's Day with you all at Symbiosis Skill and Professional, Maharashtra's first skill development university, which is shaping a new generation through industry-ready skills. Today's theme, Kushal Mahila Saksham Samaj Pragat Desh, captures a powerful idea: when a woman is healed, the whole society becomes stronger. As a Maharashtra's first woman Deputy Chief Minister, I stand here as one example of what happens when families, institutions, and the state believe in women's leadership. आदरणीय अजितदादांच्या नंतर माझा प्रवास सोपा नव्हता आणि नाही, पण प्रत्येक वेळी माझ्यासोबत स्त्रियांची मोठी शक्ती, युवकांची आणि जनमानसाचा पाठिंबा सक्षमपणे माझा उभा राहिला आणि हीच ताकद मला रोजच नवी ऊर्जा देते. स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी यांच्या विचाराचा, कार्याचा समृद्ध वारसा आपल्या सगळ्यांनाच लाभलेला, त्याच्या चरणी मी नतमस्तक होते. आदरणीय दादांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या तर्फेच नेहमीच आठवणी, पण तरीही मी आदरांजली वाहते आणि आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्वच माझ्या महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा देते. आजच्या काळात केवळ महिला दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देणं हे तर आहे, पण आजच्या या काळामध्ये महिला केवळ एका क्षेत्रापुरते माहीत राहिल्या नाहीत, तर त्या उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, प्रशासन, संशोधन आणि उद्योजकता अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये केवळ पारंपरिकच शिक्षण पुरेसं नाही, तर कौशल्य आधारित शिक्षण हे युवतींना आत्मनिर्भर बनण्याचं एक सर्वात मोठं प्रभावी साधन आहे. आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. स्किल युनिव्हर्सिटीज श्रेणीत हे विद्यापीठ देशात आघाडीवर आहे. महिला सक्षमीकरणासाठी विद्यापीठाने कौशल्य विकासाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल युनेस्कोने सुद्धा घेतलेली आहे. ही अत्यंत आनंददायी बाब आणि पुण्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. ग्रामीण गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आणि कौशल्य आधारित शिक्षण घेणं ही यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. आत्ताच मी सगळ्या कॅम्प्सचा तिकडे सगळ्या फिरून त्यांचे काय काय ते शिकतात ह्या सगळं बघितलं. तिथे शिकणाऱ्या मुली खरोखरच वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आहेत आणि त्या किती कॉन्फिडंटली तिथे शिकतायत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांना प्लेसमेंटसुद्धा मिळणार आहे. ही खरोखरच अतिशय वाखाणण्याजोगी बाब आहे, कारण आज मुलींना वेगवेगळ्या शिक्षण घेत असतात पण प्लेसमेंटची म्हणजे शाश्वती नसते, पण इथे
ती प्रत्येक मुलीच्या बोलण्यामध्ये, तिच्या वागण्यामध्ये आणि त्या ज्या प्रकारचं शिक्षण घेतं त्याचा तो आत्मविश्वास मला इथं दिसून आला. आणि या माध्यमातून आपल्या भागातील ग्रामीण मुलींना, वंचित घटकातील सर्व महिलांसाठी सुद्धा पूर्णपणे मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मला या ठिकाणी माहिती देण्यात आली की आजपर्यंत 5,000पेक्षा अधिक मुलींना याचा लाभ मिळालेला आहे आणि ते खरोखरच अत्यंत स्तुत्य बाब आहे. आज आपण पाहिलं तर सगळीकडे उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज भासते. त्यातील महिलांचं प्रमाण वाढण्याची गरज आहे. आज महिला टेलरिंग, ब्युटी पार्लर इत्यादी उद्योग करतात. याच्या पलीकडे जाऊन उद्योगांची गरज लक्षात घेऊन महिलांना नवनवीन क्षेत्रातील कौशल्य शिक्षण दिलं पाहिजे आणि महिलांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढवला पाहिजे. आज ज्या मुलींचा, भगिनींचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल इथं गौरव करण्यात आला, त्या आपापल्या क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय आहेच. तुम्ही तर इतर महिलांसाठी मोठी प्रेरणा आहात. आज तुमचा सत्कार होत आहे, पण खरं तर हा सत्कार तुमच्या मेहनतीचा, तुमच्या संघर्षाचा आणि दृढनिश्चयाचा आहे. सर्व आपण पुरस्कारार्थी प्राप्त मुली आणि महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. आज इथं उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनी उद्याच्या उद्योग जगताच्या, समाजाच्या आणि देशाच्या नेतृत्वामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, त्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. कुशल महिला, सक्षम समाज व प्रगत देश ही सिम्बायोसिसची संकल्पना सर्वत्र राबवण्याची खरं तर आता गरज आहे. कारण आम्ही सगळीकडे आम्ही पाहणी करत असतानाच राणा जगदीश सिंह सुद्धा म्हणत होते, त्याच्या अगोदरच आमचं बोलणं चाललं होतं की अशा सगळ्या कोर्सेस ग्रामीण भागात आणि सर्वत्रच महाराष्ट्रामध्ये केले तर नक्कीच ज्या काही महिला असतील, गरजू लोक असतील, त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. महिला सक्षमीकरण आणि विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या या विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. सिम्बायोसिस विद्यापीठाने केवळ पदव्या न देता कौशल्यावर आधारित शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रोवलेली आहे तीच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाची गुरुकिल्ली आहे. एक स्त्री कुशल झाली की संपूर्ण कुटुंब सक्षम होतं. केवळ पदवी हातामध्ये असणं म्हणजे सक्षमीकरण नव्हे, तर आपल्या हातामध्ये एखादं कौशल्य असणं आणि त्या कौशल्याच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभं राहणं हा खरा आत्मविश्वास आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये AI, डेटा सायन्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि हेल्थकेअर सारख्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढताना आपण पाहत आहोत. पण तरीही यापुढे जाऊन अनेक आव्हाने आहेत, त्यावर मात करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत. शहरी महिलांना नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यामधील संतुलन साधणं कठीण जातं, ही खरी वस्तुस्थिती आहे. कुशल महिलांचं सक्षम समाजाची पायाभरणी करत असताना कुशलता ही महिलेची स्वतःला सक्षम बनवते आणि समाजाला समृद्ध करते. जेव्हा एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा तिचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढतो. त्यामुळे नक्कीच समाजात समानता येते आणि पर्यायाने आपला देश प्रगतीपथावर जातो. याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आदरणीय मंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशातील युवा पिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवलेल्या आपण सगळेजण पाहतो आणि त्याच धर्तीवर राज्यात कौशल्य विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील युवक व युवतींना अधिकाधिक चांगलं प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगार प्राप्त व्हावा यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. अनेक योजना राज्यात सुरू करण्यात आल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशाचं कौशल्य केंद्र म्हणून विकसित करण्याचं आपलं सर्वांचंच ध्येय आहे. आपले लोकप्रिय मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कौशल्य विकासासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहोत. त्यांच्या अंतर्गत महिमा
म्हणजेच महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना केली जाईल. या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा, कौशल्य, प्रशिक्षण आणि आर्थिक अनुदान दिले जाईल. राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण करण्यासाठी 36 नवदिशा केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल ठरलेले आहे. राज्याच्या जागतिक केंद्र बनण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नवीन नाविन्यता धोरण 2025 जाहीर केलेलं आहे आणि पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणं आणि 50,000 स्टार्टअप्सना बळ देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. तळागाळातील नवउद्योजक आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत आणि त्यातूनच निवडक स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत दिली जाईल. या उपक्रमाअंतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल. त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रशासकीय प्रकल्प बिघामध्ये राबवण्यासाठी 25 लाख रुपयांची कामे निविदेशिवाय थेट दिली जातील. सर्व महिलांना या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, स्वतःला अपडेट करत राहा. तुमची कौशल्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. तुम्ही सक्षम झाला तरच आपला समाज, आपला देश, आपला जागतिक स्तरावर सक्षम म्हणून ओळखला जाईल. टू ऑल द यंग वुमन हिअर, आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग: ड्रीम बिग, स्पीक अप, and never doubt your own ability. Use every classroom, lab and workshop on this campus to sharpen your skills, because skill is the only big security for you. Don't wait for anyone to open doors for you. Learn the skill and you will create your own doors. To all the young men, if you change, the society will change. Women's empowerment is not only a women's agenda, it is a development agenda for Maharashtra. Respect the women you study with, work with, and live with. Be allies, not spectators. Today, as we present the Women's Achievements Award, we are not only presenting the awards, but you are creating new inspirations. Let these awardees remain us that talent, no gender, and opportunities should have no basic. या जागतिक महिला दिनानिमित्त चला एक साधा पण ठाम संकल्प आपण करूयात. प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रत्येक स्त्रीला कौशल्य आणि प्रत्येक आईला सन्मान व स्वावलंबन देऊयात. आपण जर ठाम असाल, ठाम निश्चय केला तर कुशल महिला, सक्षम समाज आणि सक्षम हे केवळ एक घोषवाक्य न राहता नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एक ठाम पाऊल आपण ठेवूयात असा विश्वास करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.